डिअर स्टुडंट, आज मी शिकवणार आहे फक्त 10 शब्दांच्या मदतीनं इंग्रजी वाचायला. येस, तुम्ही अगदी बरोबर ऐकलेलं आहे. फक्त 10 शब्द तुम्हाला पाठ करायचे आहेत आणि या 10 शब्दांच्या मदतीनं तुम्ही इंग्रजी वाचू शकणार आहात. एवढंच नाही तर तुम्ही हजारो स्पेलिंग सुद्धा तयार करू शकणार आहात. कसं? चला तर पाहूया. आणि हो, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब जरूर करून घ्या. ही अनोखी मेथड पाहायला आहेत का तयार? चला तर मग. तर पहा, हे कोणते 10 शब्द आहेत ते पाहण्यासाठी तुम्हाला थोडासा संयम ठेवावा लागेल. तर सगळ्यात पहिले तर बघा, इंग्रजीचं वाचन जेव्हा आपण करत असतो तर त्यावेळेस आपल्याला स्वरांची आणि व्यंजनांची मदत घ्यावी लागते. आपल्याकडे 26 अल्फाबेट्स आहेत. त्यामध्ये ए टू झेड हे आपले 26 अल्फाबेट आहे. यामध्ये ए, ई, आय, ओ, यू हे आपले 5 स्वर आहेत, आहे की नाही? या 5 स्वरांच्या मदतीनं आपल्याला इंग्रजीचं वाचन जे आहे ते शिकावं लागतं. त्याचबरोबर ह्या स्पेलिंग जेव्हा तयार करायचे असतात तेव्हा सुद्धा आपल्याला या स्वरांचा मोठा त्यांचा ठेवा असतो. म्हणजे आपल्याला खूप मदत घ्यावी लागते या स्वरांची. सोबतच व्यंजन पण असतात. सो व्यंजनांचे उच्चार तुम्हाला माहितच असतील. जसं की बी ला ब वाचतो आपण, डी ला ड म्हणायला पाहिजे, यम ला म म्हणायला पाहिजे, वाय ला य म्हणायला पाहिजे. या पद्धतीने झेड पर्यंतचे साऊंड. जर ते तुम्हाला येत नसतील तर आपल्या शॉर्ट्स चेक करा, त्याच्यामधून तुम्हाला ते मिळून जातील. तर हे सगळ्या उच्चारांच्या मदतीनं आपण इंग्रजी वाचायला किंवा स्पेलिंग बनवायला शिकतो. आता पहा, हे जे 5 स्वर आहेत या स्वरांच्या मदतीनं आपण हे शब्द कशा पद्धतीने वाचू शकतो. तर बघा, हे जे स्वर आहेत ना याला आपण इंग्रजीचे कानामात्रा म्हणतो. या स्वरांचे छोटे आणि मोठे असे 2 प्रकारचे उच्चार होतात. कोणते? छोटे आणि मोठे. तर सुरुवातीला हे छोटे उच्चार आहेत. ए, ई, आय, ओ, यू चे छोटे उच्चारांवरचे मी तुम्हाला शब्द घेतलेले आहेत. बघा, इथे तुम्हाला जो आहे तो दिसेल. बघा, इथे जर तुम्ही पाहिलात तर कॉमन स्वर पहा. ठीक आहे? त्याच्यामध्ये कॉमन स्वर कोणता आलेला? इथे ए आहे, इथे ए आहे, इथे ए आहे. म्हणजे हे ए स्वराचे उच्चाराचे मी इथे शब्द लिहिलेले आहेत. याचा उच्चार होतो बघा ऍ. ठीक आहे? त्या ए चा उच्चार होतो ऍ. आता त्याच्यावरून ब, ऍट, बॅट, म, ऍन, मॅन, ज, ऍम, जाम अशा प्रकारे आपण ऍ च्या उच्चाराच्या मदतीने ते पाठ करतो. त्याच्यानंतर दुसरा जो उच्चार आहे तो लेटर ई चा असतो. तुम्ही ऑब्झर्व करा बरं का. एक महत्वाची गोष्ट ऑब्झर्व करा. याच्यात आणि याच्यात त्याच्यात तुम्हाला किती स्वर दिसतात? प्रत्येक शब्दामध्ये किती स्वर दिसतात आपल्याला? तर पहा, हे सगळे शब्द पाहिले तर तुम्हाला एकच स्वर दिसेल. हे स्वर, हे जर शब्द पाहिले तर यातही तुम्हाला प्रत्येक लेटर मध्ये एकच स्वर दिसेल. यामध्ये पण एकच स्वर आहे. तसेच सगळ्या शब्दांमध्ये तुम्हाला एक एकच स्वर दिसतील. तर लक्षात घ्या, हे शॉर्ट व्हावल साऊंड काय असतात किंवा छोटा उच्चार काय असतो? हा छोटा उच्चार म्हणजे याला आपण शॉर्ट व्हावल साऊंड म्हणतो. शॉर्ट म्हणजे छोटा. तर हा छोटा उच्चार आपण केव्हा करतो? तर जेव्हा आपल्याकडे फक्त एकच स्वर असतो शब्दामध्ये. बघा, लक्षात ठेवा, सोपी युक्ती. स्वरा एकच स्वर आलेला असेल एखाद्या शब्दामध्ये तर त्यावेळेस आपल्याला तिथे शॉर्ट व्हावल साऊंड वापरावा लागतो. म्हणून आपण इथे ई वापरला. ब, ई, ड, बेड, र, ई, ड, रे, ब, ई, ल, बिल. कारण याचा उच्चार काय करतो आपण? ई. आयचा उच्चार करतो आपण ई. ईचा उच्चार आपण ए केला. ठीक आहे? सो ब, ई, ल, प, ई, न, पिन, ब, ई, ल, पिल. आता याच पद्धतीने ओ चा काय उच्चार होतो? तर ओ चा उच्चार होतो पहा अ. ओ चा उच्चार काय होतो? अ उच्चार होतो. आता या अ उच्चाराच्या मदतीने आपण कसं वाचणार? तर ब, अ, स, बॉक्स, प, अ, ट, पॉट. म्हणजे एक एकच आपल्याला इथे स्वर आहे. आता हा यू जो आहे ना तर याचा उच्चार होतो फक्त अ. अ, अ. मग कसं वाचणार? र, ब, रब, क, ट, कट. या पद्धतीनं आपण हे व्हावल वाचतो किंवा आपण शब्द वाचतो. आता ह्याचे स्पेलिंग बनवत असताना सुद्धा हे जे 5 तुम्हाला मी इथे साऊंड दिलेले आहेत. उच्चार महत्वाचे आहेत, लक्षात घ्या. उच्चाराशिवाय तुम्ही लिहू शकत नाही, उच्चाराशिवाय तुम्ही वाचू शकत नाही. तर आपण हे स्वर पाहिले, त्या स्वरांचे हे शब्द पाहिले, पण ह्याचे हे उच्चार महत्वाचे आहेत. जसं ए चा उच्चार ऍ, ई चा उच्चार ए, आयचा उच्चार ई. हे जे उच्चार आहेत हे महत्वाचे आहेत. राईट? सो या उच्चाराचा आवाज ऐकू आला की तुम्हाला त्याचं स्पेलिंग लिहिता येतं. जसं की सपोज तुम्हाला हे शब्दाचा एखादा आयचा शब्द आला, समजा एखादा, की तुम्हाला आला पिंक. पी ऐकू आलं, ई आला त्याच्यामध्ये. तर ई ऐकू आला की तुम्हाला लक्षात येतं की ई शॉर्ट साऊंड आहे, कारण प, इन, क 3च लेटर आहे. प, ई, क. तर 3 लेटर आहेत.
तर 3 लेटर म्हणण्यापेक्षा 3 साऊंड आहे. सो म्हणून आपण प साठी पी, ई साठी आय आणि क साठी एन के हा शब्द वापरतो आणि पिंक शब्द तयार होतो. मग तुम्हाला लिहिता आलं की नाही बघा स्पेलिंग आहे ना, पिंक. सो हा प, ई आणि एन केचा साऊंड होतो न मधून काढायचा आणि कचा उच्चार करायचा. तर हे एकच लेटर धरतात. त्यामुळे हे 3 लेटरचा वर्ड झाला आणि तुम्हाला पिंकचं स्पेलिंग ऑटोमॅटिक लिहिता आलं. कारण 3 लेटरचा साऊंड आला की तुम्ही समजायचं की या उच्चारानुसार आपल्याला स्पेलिंग लिहायचे आहे. क्लिअर? 3 लेटर, 4 लेटर चे जे शब्द आहेत ते या उच्चारानुसार होतात. आता पहा, आता एवढ्यावरच इंग्रजी थांबत नाही. आता हे 10 शब्द कोणते मी सांगणार आहे बरं का तुम्हाला. की 10 शब्दात आपण 10 शब्द पाठ कोणते करायचे आणि त्याच्यावरून आपल्याला हे इंग्रजीचं वाचन आणि सर्व स्पेलिंग कसे लक्षात ठेवायचे. आता बघा, जसे आपण हे साऊंड शिकलो ना, तसे आता याच्यात पण काही साऊंड महत्वाचे. हे आहेत शॉर्ट साऊंड आहे ना, शॉर्ट वॉवल साऊंड. त्याला काय म्हणायचं? शॉर्ट वॉवल साऊंड. पण हे कोणते आहेत? तर हे आहेत पहा, लॉंग वॉवल साऊंड. आता लॉंग म्हणजे मोठे, दीर्घ, त्याचा उच्चार लांबट अशा प्रकारे होत असतो. असे हे दीर्घ उच्चाराचे शब्द. आता कसे असतात बघा, आता तुम्ही इथं जर पाहिलं ना तर इथे तुम्हाला एकच स्वर दिसेल. पण इथे पहा, आपण इथून सुरुवात करूया. या फुलाच्या ह्या पाकळीपासून सुरुवात करूया. ठीक आहे? आता याच्यामध्ये बघा आपल्याला किती किती स्वर दिसतात हे आपण बघूया जरा. आता याच्यात जर पाहिलं तुम्ही तर ए आणि आय हे 2 स्वर दिसतील. इथे पण तुम्हाला 2 स्वर दिसतात. इथे ए आणि ई हा 2 स्वरच दिसतात. थोडे मागे पुढे आलेले आहे, पण इथे 2 स्वर दिसतात. तसंच ह्याच्यात पण सेम आहे. इथे जर पाहिलं ना तर ए आणि वाय हा पण स्वर म्हणून काम करतो. हे तुम्हाला माहिती असेल, नसेल तर लक्षात ठेवा. वाय लेटर पण स्वर म्हणून येतो. इथे ते स्वर म्हणूनच आलेलं आहे. तर मग ए वाय ही स्वरांची जोडी आलेली आहे. म्हणजे बघा, इकडे एक एक स्वर आलेला आहे, तर इकडे आपल्याला 2 स्वर दिसतात. इथे पण पाहिलं तर इथे ई ई 2 स्वर दिसतील. इथे ई च्या सोबत ए हा स्वर आलेला आहे. पण ई स्वर दिसतो इथं. पण इथं पण 2 आहेत. इथं 2 आहेत. इथे पण 2 आहेत. इथे जर पाहिलं तर ओ आहे आणि नंतर ई आहे. इथे पण पाहिलं तर यू आणि ई आहे. म्हणजे तुम्ही अगदी बारकाईनं पहा, एक एक शब्द पहा. तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक ठिकाणी आपल्याला इथे 2 स्वर आलेले दिसतात. आता लॉंग आहेत, लांब आहेत म्हणल्यावर 2 येतीलच ना. शॉर्ट तर एकच होता, बरोबर? तर लक्षातही ठेवा. आता 2 आले की लॉंग साऊंड करायचा. तर लॉंग साऊंड कसा करायचा बाबा? तर हे स्वर जे आहेत, स्वर तेच राहतात. ए, ई, आय, ओ आणि यू. आणि यांचा उच्चार माहिती का? त्यांचे उच्चार अतिशय सोपे आहेत. आपण याचं जे नाव आहे तेच त्याचे उच्चार आहेत. आपण याला काय म्हणतो? याचं काय नाव आहे? ए. याचं काय नाव आहे? ई. याचं काय नाव आहे? आई. याचं काय नाव आहे? ओ. याचं काय नाव आहे? यू. तर हेच ते उच्चार आहेत ज्याच्या मदतीने आपल्याला हे सगळे शब्द, म्हणजे ते 2 स्वर आले किंवा ते कुठेही असू द्या. बघा, पॅटर्न लक्षात घ्या. पॅटर्न उच्चार एकच येणार आहे. उच्चार एकच येणार आहे. इथं पहा, ए आय आहे, इथे ए, त्याच्यानंतर डॅश आहे, त्याच्यानंतर शेवटी ई आहे. म्हणजे लांब आहेत ते. पॅटर्न लक्षात घ्या. पॅटर्न कसा आहे? तर पहिल्या ह्याच्यामध्ये ए आय आलेला आहे. दुसऱ्या ह्याच्यामध्ये ए डॅश ई आलेला आहे. तिसऱ्या ह्याच्यामध्ये ए वाय आलेला आहे. येतंय लक्षात? आता हे जरी अशा पद्धतीने आलेलं असेल तरी सुद्धा बघा, या पद्धतीने जरी हे आलेलं असेल ना, तरी पण याचा जो उच्चार आहे तो उच्चार सेम आहे. याचा उच्चार तुम्ही काय ए करणार आहात का? कारण याच्यामध्ये सुरुवातीला ए आहे, याच्यात पण ए आहे, याच्यात पण ए आहे आणि 2 स्वर आले. बघा, 2 स्वर आले आणि सुरुवातीचा स्वर पाहायचा आणि त्या स्वराचा उच्चार करायचा. इथे सुरुवातीला ए आले त्यामुळे एच उच्चार करणार आहात. इथे पण ए आलं तर याचाही उच्चार एच करा, याचा पण एच करा. मग ह्या नियमानुसार म ए न, म ए न, मग काय होईल? हा मेन. हा काय होईल? र ए न, रेन. हा काय होईल? न ए म, न ए म. आणि लक्षात ठेवा, जेव्हा शेवटी ई दिसतो तेव्हा तो सायलेंट असतो, त्याला वाचायचं नाही. तर बघा, मग हा काय होईल? नेम, न एम, स एम, सेम. हा काय होईल? ए वाय जरी असेल तर ए दिसतोय ना तुम्हाला आणि एच्या जोडीला दुसरा स्वर आहे, मग वाचा ए. मग ह्याला काय वाचाल? ड
ए, दे, ह, ए, हे. बघा बरं किती सोपं आहे वाचन. पॅटर्न दिसू देत काही पण. काही जण म्हणतील मॅम इथं ए आय आहे, इथं ए डॅश ई आहे, इथे ए वाय आहे. नो प्रॉब्लेम, येऊ देत, काही हरकत नाही. पण वाचायला काय सांगितलं मी? त्याला ए वाचा. म्हणजे उच्चार महत्वाचा आहे. हे लिहिण्याची पद्धत आहे. ए लिहिण्याची पद्धत ही पण आहे, ही पण आहे आणि ही पण आहे. म्हणजे ए वाचण्यासाठी लिहिण्याच्या पद्धती 3 आहेत. त्याच्यापेक्षा अजूनही आहेत, पण आपण ह्या थोड्याशा बेसिक साठी घेतलेल्या आहेत. सो ए आय पण येऊ शकतं, ए डॅश ई पण येऊ शकतं, ए वाय पण येऊ शकतं. तिन्ही आलं तरी एकच वाचा, ए. आता दुसरं बघा. आता हे झाले ए उच्चाराचे शब्द. आता थोडं पुढे जाऊया आणि बघूया ई. आता इथं जर पाहिलं तर ई 2 ई दिसते. इथं जर पाहिलं तर ईच्या सोबत ए आहे 2 स्वर, पुन्हा ई ए 2 स्वर, इथे 2 स्वर, ईच. पण ह्या 2-2 स्वरात जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे हे स्वर जे आहेत ना, तर ते 2-2 आहेत आणि पहिला जो स्वर आहे त्याचा उच्चार करायचा आहे आपल्याला. म्हणजे इथं पहिला ई आहे, ईला काय वाचायचं? ई. का बरं ई वाचायचं? कारण आपल्याला सांगितलंय 2 आले की त्याच्या लेटर सारखं वाचा. 2 स्वर आले की लेटरचं नाव घेऊन वाचा. म्हणून याला वाचायचं श ई प, ट ई टी, ट ई टी, स ईट, सीट, स ईट, सीट. हा काय होईल मग? आता इथं वाय शेवटी आहे, याचा पण ई उच्चार येतो पहा. आणि डबल ई आहे, त्याचाही ई उच्चार येतो. 2 ई 2 ठिकाणी दिसतील इथे तुम्हाला. सो हे कसं वाचाल? स्ल ई पी, स्ल ई पी, पी. ओके. सो अशा पद्धतीनं ई चा उच्चार करता येईल. आता हा कोणता आहे? इथे जर तुम्ही पाहिलं तर सगळीकडे आय 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 दिसेल आणि काही ठिकाणी शेवटी वाय आलेलं दिसेल. तर वाय चा उच्चार सुद्धा आई सारखा किंवा ई सारखा म्हणजेच स्वरासारखा होतो. ओके. सो आता इथं बघा, आय त्याच्यानंतर ई, पुन्हा बघायचं एक स्वर आहेत का 2 स्वर आहेत. एक असेल तर असं वाचायचं, 2 आलेले असतील तर असं वाचायचं. सोपं आहे की नाही? तर मग आता इथे काय होईल? ह्या आईचा उच्चार काय करायचा आहे बघा इथे? आई. लेटर आईचा उच्चार काय करायचा आहे? आई, आई. मग प आई, पाई, त आई, ताई. आता बघा, आता हा नुसता आय जी एच हा तिन्ही एकत्र मिळून सुद्धा आई उच्चार होतो. पॅटर्न वेगळा, पॅटर्न लिहिण्याचा आहे ना, लिहिण्याचा पॅटर्न वेगळा. इथे 3 पॅटर्न आईचे कोणते कोणते दिसतात आपल्याला? आई हा एक पॅटर्न आहे, आय जी एच हा एक पॅटर्न आहे, आय डॅश ई जसं बाईक मध्ये दिसेल, आय डॅश ई इथे स्काय मध्ये म्हणजे सगळ्यात शेवटी वाय आलेलं आहे. तर ह्या प्रत्येकासाठी आपण काय वाचणार आहोत? तर याच्यासाठी आपल्याला वाचायचंय आई. आई. म्हणजे आता हे तिन्हीचा उच्चार एकच का आहे? कारण उच्चार आईच आहे. पण हे आई लिहिण्याच्या ह्या 3 पद्धती, 4 पद्धती आहेत. ओके. सो ह्या 4ही पद्धतीपैकी काहीही दिसलं तरी उच्चार तुम्ही आईच करणार आहात. आता मग कसं वाचाल? न ऐक, नाईट, ब ऐक, बाईक, शेवटचा ई सायलेंट, एस के वाय. मग हे कसं वाचणार? स्क आई, स्काई, स्क आई, स्काई. क्लिअर? तशाच प्रकारे ओ चे बघा, ओ चा उच्चार होतो ओ, तर मग काय वाचाल? ब ओट, र ओप, र ओज आणि शेवटी ओच्या नंतर डब्ल्यू. आता हा डब्ल्यू सुद्धा ना स्वराचं काम करतो. सो वाचावं कसं लागेल? स्नो. ओ डब्ल्यू ला एकत्रित ओ वाचतात. स्नो, क्रो. इथे पण लिहिण्याचे पॅटर्न वेगळे आहेत, पण उच्चार मात्र वाचायचा आहे तुम्हाला ओ. आता तसाच हा शेवटचा उच्चार आहे यू, यू. आता हा यू आल्यावर कसं वाचणार आहात तुम्ही? तर बघा, जी यल म्हणजे ह्याला वाचायचंय ग्ल, ग्ल यू, ग्ल्यू, क यू, क्यू. आता यू डॅश ई हा एक वेगळा पॅटर्न आहे. क यू ब, क्यू, ट यून, ट्यून, न ई डब्ल्यू म्हणजे न यू, न्यू, फ यू, फ्यू, यू. इथे पॅटर्न वेगळे आहेत पण उच्चार सेम आहे. आलं का लक्षात? त्याच्याचे पॅटर्न कोणते कोणते आहेत आपल्याला दिसतात? ओ ए, ओ डॅश ई, तशाच प्रकारे ओ डब्ल्यू. ह्या तिन्हीसाठी आपल्याला वाचायचं आहे ओ. जसं इथे ए वाचलं तसं यू च्या साठी पॅटर्न दिसेल तुम्हाला यू ई किंवा यू डॅश ई किंवा ई डब्ल्यू. या पॅटर्न साठी आपण वाचणार यू. उच्चार काय करायचा आहे? यू. आलं का लक्षात?
आता ते 10 शब्द कोणते आहेत बरं? की या 10 शब्दांच्या मदतीनं आपण हे सगळंच लक्षात ठेवू शकतो. तर बघा, या प्रत्येकाचे प्रातिनिधिक म्हणून आपण एक शब्द लक्षात ठेवावे आणि एक युक्ती लक्षात ठेवावी की एक स्वर आहे का दोन स्वर आहेत. एक स्वर आहे का दोन स्वर आहेत. एक स्वर असेल तर शॉर्ट व्हावल साऊंड वापरायचे आहेत. तेव्हा आपल्याला ए, ई, अ हे उच्चार वापरायचे. त्यासाठी आपल्याला 5 शब्द लक्षात ठेवायचे आहेत. बघा, ए साऊंड साठी लक्षात ठेवा बॅट, त्यानंतर बेड, त्यानंतर ई साऊंड साठी लक्षात ठेवा बिल. तुम्ही तुमच्या नवीन कोणतेही या साऊंडचे उच्चार शब्द पण लिहू शकता, लक्षात ठेवू शकता. त्यानंतर अ साऊंड साठी बॉक्स आणि अ साऊंड साठी बट पण लक्षात ठेवू शकताय, कारण बचेच होतील सर्व. सो हे 5 शब्द आहे, राईट. सो हे 5 शब्द लक्षात ठेवा. आता राहिले 5 शब्द. आता याच्यासाठी मात्र कसं आहे, पॅटर्न आहे, पण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जे जास्तीत जास्त वेळेस उच्चार येतात ते 5 शब्द मी तुम्हाला इथे दाखवते. ते 5 शब्द जे आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे, म्हणजे याच्यातून 10 शब्द. बघा, पहिला शब्द लक्षात ठेवायचा आहे ए साऊंड साठी मेन. ई साऊंड साठी आपल्याला लक्षात ठेवायचा आहे शीट. ई साऊंड साठी, आई साऊंड साठी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बाईक. हा होईल आई साऊंड, ठीक आहे. त्याच्यानंतर ओ साऊंड साठी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बोट, ओ साऊंड साठी. आणि यू साऊंड साठी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ग्ल्यू, ग्ल्यू. यू साऊंड येतो ह्याच्यात, तर यू. आता बघा, हे किती शब्द झाले? हे 3 आणि हे 2, हे झाले 5 शब्द. आणि इथे असणारे 5 शब्द. तर या 10 शब्दांच्या सहाय्यानं तुम्ही सगळे उच्चार लक्षात ठेवू शकता, शॉर्ट आणि लॉंग साऊंड. आता तुम्हाला लक्षात आलंच असेल की याच्या सहाय्याने तुम्ही कसलंही इंग्रजी वाचू शकताय. फक्त तुम्हाला वाचताना बघायचंय स्वर एक आहे का दोन आहे. एक असेल तर हे उच्चार, दोन असेल तर हे उच्चार. कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच नवनवीन आयडियाज घेऊन मी येत असते. आणि हो, तुम्हाला व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला असेल तर लाईक जरूर करा, शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.